नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश तांबे स्वागत करत आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल मुंबईच्या सध्यामध्ये परशुरामाच्या पावनभूमीतून ते आपल्या कणकवली डिस्ट्रिक्टमधून आपल्या फोंडा लोरे नंबर 1 आंबेडकरवाडीमध्ये आज तर सकाळची पूजा वगैरे सगळी झाली बाप्पाची, घराची पूजा झाली. आता आपण जाणार आहोत घराचा, जे तुम्ही लास्ट टाइम बघितलं असाल मी माझ्या कोकणातलं घर म्हणून एक टायटल करून एक व्हिडिओ टाकला होता गेल्या वर्षी जुन्या घराचा. सो ह्या वर्षी घर नवीन बनवून झालेलं आहे. सो नवीन घरातला व्हिडिओ एक आपण म्हणून या घराचं इंट्रोडक्शन किंवा थोडंफार घराचं नॉलेज किंवा घराबद्दल वगैरे सगळं आपण डिटेल जाणून घेऊया आणि आपलं घर कसं आहे काय आहे थोडा ड्रोन शॉटनी पण दाखवूया. सो आता ह्याच्या पुढे ड्रोन शॉट असतील तर तुम्ही एन्जॉय करा. बांध आहे म्हणजे तो बाजारातून रस्ता आहे तो हा बोळातून रस्ता आहे तो सगळा डायरेक्टली आला की आपलं हरिकाकाचं घर आहे, जे काका इकडे राहतात ते हरिकाका आणि ते जयाकाका. सो हे दोन घर आहेत, त्यांनी आपलं घर वेगळं बनलेलं आहे आणि हे घर पूर्ण तांबे फॅमिलीने म्हणजे जवळून पूर्ण तांबे फॅमिली 9 फॅमिली आहेत, 9-10 फॅमिली आहेत, त्यांनी मिळून हे घर बनवलेलं आहे. सो हा एक घर बांध आहे. हा इतर रस्ता हे कोकणातला पारंपरिक गेट, सिक्युअर गेट, याला आपण असे बांधून घेऊ आणि हा पूर्ण इथं बनवतो. तिथे आपली एक विहीर आहे, त्या विहिरीमध्ये बघायला लागेल विहीर आहे का. चला विहीर बघूया. ही विहीर आहे, पाणी भरलेलं आहे, तुडुंब नाही भरलं पण ठीक आहे भरलेलं आहे पाणी. हे विहीर मे बी रिनोव्हेट करवायचे. हा पाठचा जुना वाडा जेव्हा घर रिन्यूड होत होतं तर ह्या वाड्यामध्ये सगळं राहायचे. हा सध्या ह्याच्यामध्ये गाय आहे आणि चुलीवरचं गरम पाणी वगैरे करतात ते. मस्त भाताची शेती लागलेली आहे, पूर्ण पाटीसुद्धा जागा आहेत, पाटी पण शेती लावलेली आहे. बाग या वर्षी लावलेली सगळी, पूर्ण बाग रिनोव्हेट करून घेतली. तुळस नवीन आहे, ही आपली जुनी तुळस. त्यावेळेला झाडं वगैरे भरपूर लावलेले आहेत. लिंबू लागलेले आहेत मस्तपैकी बघा. व्हाईट टायगर. थोडंसं काम चालू आहे कलर वगैरेचं ना. काय झालं कलरचं काम? पिल्लर बाकी ना. आणि हे पण बाकी डायरेक्ट मारलं. चला आता घरी जाऊन बघूया आपण घरातलं आतलं इंटिरियर कसं आहे काय आहे ते. आता हे रिनोव्हेशनचं म्हणजे कलर काम चालू आहे, जे चिरे असतात त्यांना आपण पॉलिश करत आहोत. आपला हा देवारघर आहे, मस्त कोकण रेल्वेचा देखावा बनवलेला आहे. स्वप्नील वगैरे सगळं आम्ही मिळून बनवला आहे.
जुनं हेच देवघर आहे आपलं. आणि याचा देखावा होता कोकण रेल्वेचा ट्रेन आय थिंक आतमध्ये अटकले. पाणी थोडं बंद झालं चौकापासून. आधी एकदम चांगला व्हिडिओ तुम्हाला टाकतो मी. आणि प्रसाद मोदक हॉल आहे पूर्ण. हा किचन आहे. किचनमध्ये काम चाललंय लोकांचे. विशेष भाई पैसा. हा एक रूम आहे. हा एक रूम. रूम बाबा वॉशरूम. हा पाठचा दरवाजा. सगळा पसारा इकडे तिकडे पसरलेला आहे. आणि सगळे काजून काय साफसफाई झाली. गणपती गेल्यानं सगळं साफसफाई होतील. पाठी पूर्ण ती बाग आहे. पाठी जवळजवळ काली मिरी, कढीपत्ता, काकडी वगैरे काकाने मस्त बाग लावली आहे. आम्ही पाहूया. मस्त बाग लावली आहे पाठी आपल्या घराच्या पाठी. हे घर आहे आणि एक बरोबर घराच्या पाठीच बाग लावली आहे. तर या बागेमध्ये नारळ, कढीपत्ता, काकडी वगैरे सगळ्या गोष्टी लावल्या. लिंबू पाहिलंच असेल. हे बघा हा एक कढीपत्ता आपण जो जेवणात वापरतो. हे बघा अननस धरलेला आहे. हा आपला अननस लाल लाल. मला पहिला ते वाटलं कोणी ते कुंकूवर टाकून ठेवलेलं काय. मी अनेकाच्या घराकडे बघितलं होता. हे केळीचं झाड आहे. हे जास्वंद फुलाचं ते आपल्या बाप्पाला सगळ्यात जास्त आवडतं फुल. केळीचं. हे आपल्या नारळाचा माड. आणि काकडी वगैरे भरपूर असे लागलेले आहेत. कुठे गेले ते काकडी. हे अळूचे पानं. म्हणजे अळूची भाजी करायची राहिली. अळूचं काही एक पदार्थ करायचं राहिलो तर ह्यासून घेऊ. हे आहे हळदीची पानं. आय होप हळदीची असावी. कमेंट करून सांगा तुम्ही. आपलं बंड्या बसला. बंड्या ये मातीमध्ये खवून जमला. साईडला ते एक झाड आहे. रामफळाचं एक झाड होतं. ते केळीचं झाड. काकड्याची वेल वगैरे तिकडे वाटतं. ती काकड्याची वगैरे आहे. ते नारळ झाड आहेत आणि पाटे सुद्धा लावलेले आहेत. इथे काही वेल आहे वाटतं. बघूया. म्हणजे जेवणाला केळीच्या पानाची गरज काही टेन्शन नाही. ही वेल कसली आहे. हीच काकड्याची वेल आहे वाटतं. हे घर बंद आहे. पाठी सध्या आताच जस्ट गेले मुंबईला लोक. मस्त शेती लावलेली आहे. मस्त बगीचा लावलेला आहे. ते तिकडे समीरचं घर. चला आता आपण इथून पाठवून निघूया बाहेर. शेण, बायोगॅस